गुढीपाडव्याच्या दिवशी योग मित्र मंडळाच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विशेष वर्ग म्हणजे आसनं विशेष नसतात, आसनं आपण रोजचीच करतो. फक्त सर्वांनी एकत्रित येऊन एकत्रितपणे सर्व योग साधकांनी मिळून नवीन वर्षाचं स्वागत करणे हा उद्देश असतो. जेणेकरून आपण आपल्या जोडले असलं पाहिजे, त्याचं महत्त्व आपल्या लक्षात आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपला हा प्रयत्न असतो. दरवेळेस आपण विशेष काही प्रसंग असला की सगळ्यांनी एकत्रित येतो आणि आपसांमध्ये थोडंसं इंटरॅक्शन पण होतं आणि एकत्रितपणे योगाभ्यास होतो आणि नवीन गोष्टीचं आपल्याला थोडीशी फार माहिती पण मिळते. आजच्या या विशेष योग वर्गामध्ये पुन्हा एक वेळ मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या योग वर्गाला सुरुवात करूया. आपण सावकाश होता आपण आपल्या जागेवरून उभं राहायचं. आपल्याला माहिती आहे योगाची संकल्पना 2-3 गोष्टीला आपण महत्त्व देतो. विशेष म्हणजे मन आणि शरीर जोडणे, या आपण विशेष महत्त्व देतो. सुरुवातीला ईश्वर परिधान झालं. ईश्वर परिधानाने आपलं मन शांत झालं. आता आपण करणार आहोत उत्थित विवेकासन. आणि उत्थित विवेकासन मुळात आपल्याला मन आणि शरीर एक करण्यासाठी असतं. मन आणि शरीर जर एक होईल तरच तो योग होईल, अन्यथा मग तो व्यायाम होतो. आपल्याला योग करायचा आहे. प्रत्येक कृती करत असताना आपलं मन त्या कृतीसोबत असलं पाहिजे, याकडे सगळ्यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, सर्वांनी सुरुवात करूया गुरुस्तवांपासून. सर्वप्रथम मन स्थिर करण्याकरिता, मन पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेण्याकरिता, मनाला पूर्णपणे आपल्या शरीराशी जोडण्याकरिता करूया उत्थित विवेकासन. स्थिती पहा, टाचा जोडलेला आहे. पायाच्या अंतरामध्ये यथाशक्ती अंतर. दोन्ही पायांवर समान असा भार. हात नमस्काराच्या स्थितीत मनगट छातीशी हलकासा स्पर्श करीत. पाठ मान अगदी सरळ, हनुवटी थोडी खाली झुकलेली, डोळे अलगदसे मिटलेले आणि चेहऱ्यावर अगदी प्रसन्नशे भाव. लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या श्वास आणि प्रश्वासावर. दीर्घ श्वास घेता होतो पण आणि सावकाश प्रश्वास करतो. जेव्हा श्वास घेतो तेव्हा विश्वातील एक अलौकिक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. तर प्रश्वास करताना शरीरातील सर्व नको असलेले तत्व, सर्व दुःख, सर्व नकारात्मक विचार बाहेर टाकले जातात. प्रत्येक श्वास आणि प्रश्वास शरीराला तसेच मनाला ताजेपणा देणारा, प्रसन्नता देणारा. श्वास घेते वेळेस मनगट जिथे छातीशी स्पर्श करतात तिथे एक हलकासा ताण आपल्याला जाणवतो. प्रश्वास करते वेळेस त्याच ठिकाणी एक शिथिलता अनुभवास येते. ही शिथिलता हळूहळू हटणार आहे. आता आपण प्रयत्नपूर्वक ही शिथिलता संपूर्ण शरीरात प्रस्थापित करूया. त्याकरिता मी एक एक अवयवाचं नाव घेईन. आपण आपलं लक्ष मन त्या ठिकाणी केंद्रित करेल. मनाच्या डोळ्याने तो अवयव पूर्णपणे निहाळून निरखून पहा. शिथिल करायचा आहे. शिथिल स्नायू ढिलने सोडून द्यायचे आहे. सर्वप्रथम डोक्याचा भाग. संपूर्ण डोकं बाहेरून आतून मेंदूसह मनाच्या डोळ्याने पाहून शिथिल सोडून द्यायचं. कपाळ, बाह्य प्रदेश शिथिल. दोन्ही भुवया, भ्रूमध्य शिथिल. दोन्ही डोळे बाहेरून पापण्या आतून बुबुळांसहित शिथिल. दोन्ही नासिका मार्ग आत्महत्येपर्यंत पाहत शिथिल सोडून द्यायचे. दोन्ही कान शिथिल. दोन्ही कान बाहेरून आतून शिथिल सोडा. दोन्ही गाल एवढे शिथिल की जणू लटकत आहे. हनवटी शिथिल. दोन्ही ओठ एकमेकांशी हलकासा स्पर्श करीत शिथिल सोडून द्यायचे.
तोंडाच्या आतमध्ये संपूर्ण दंतपंक्तीत जिव्हा, मुखपोकळी, टाळूचा भाग शिथिल सोडा. लक्ष्मानेकडे मानेचे 7 मणके, कंठ, गळा शिथिल सोडून द्यायचा. आता संपूर्ण मेरुदंड डोक्यापासून पायापर्यंत 33 मणक्यांचा बनलेला मनाच्या डोळ्याने पाहून शिथिल सोडून द्या. पाठीची उजवीकडील बाजू शिथिल, डावीकडील पाठीची बाजू शिथिल सोडा. शरीराच्या दोन्ही बाजू कमरेपासून तर बरबगलेपर्यंत शिथिल सोडत वर या. आता दोन्ही खांदे पूर्णपणे शिथिल, दोन्ही दंड गोलाकार असे मनाच्या डोळ्याने पहा शिथिल सोडून द्यायचे. दोन्ही कोपर शिथिल, दोन्ही प्रकोष्ठ शिथिल सोडा. दोन्ही मनगट 8 हाडांची बनलेली मनाच्या डोळ्याने पहा शिथिल सोडून द्यायची. हातांचे तळवे, हाताची 10 बोट एकमेकांशी हलकासा स्पर्श करीत त्या स्पर्शाची जाणीव अनुभवत शिथिल सोडून द्या. आता लक्ष छातीकडे, उजवीकडील छातीचा भाग बाहेरून आतून फुफ्फुसासह शिथिल, डावीकडील छातीचा भाग बाहेरून आतून फुफ्फुस आणि हृदयासह शिथिल सोडा. लक्ष पोटाकडे, संपूर्ण पोट बाहेरून आतून आतड्यांसहित मनाच्या डोळ्याने पहा शिथिल सोडून द्यायचं. कंबर शिथिल, कटिलगुल्यातील सर्व अवयव शिथिल सोडायचे. दोन्ही नितंब शिथिल, दोन्ही मांड्या शिथिल सोडा. दोन्ही गुडघे शिथिल, दोन्ही पोटऱ्या महत्वपूर्ण अशा मनाच्या डोळ्याने निरखून पहा शिथिल सोडून द्या. दोन्ही घोटे शिथिल, दोन्ही टाचा शिथिल सोडा. पायांचे तळवे, पायाची 10 बोट जमिनीशी हलकासा स्पर्श करीत त्या स्पर्शाची जाणीव अनुभवत शिथिल सोडून द्यायचे. आता आपलं संपूर्ण शरीर डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत शिथिल झालेलं आहे, शांत झालं आहे, मनोती प्रसन्न आहे. चला तर या प्रसन्न मनाने मनातल्या मनात स्वामीजींचं स्मरण करूया. मनाच्या डोळ्यांनी त्यांचं दर्शन घेऊया. जणू काही प्रसन्न मुद्रेने साक्षात स्वामीजीच आपल्या पुढे साकार झाले आणि आपल्याला आशीर्वाद देतात अशी मनाची कल्पना करत स्वामीजी पुढे एक संकल्प करूया. काय आहे आपला संकल्प? सोबत म्हणायचा आहे. जीवनामध्ये समाधान, सुख तथा निरोगत्व लाभण्यासाठी यथाशक्तीच का न हो, परंतु नित्य अगदी निरंतर असा योगाभ्यास करण्याचा आपण संकल्प करीत आहोत आणि स्वामीजींच्या आशीर्वादाने आपला हा संकल्प निश्चितच पूर्ण होईल. चला तर मग या संकल्पासहच आजचा योगाभ्यास सुरू करूया. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे, पाय वाढवून घ्यायचं आणि अंगासोबत सिंचनाला सुरुवात करूया. 1 जमानीकडे उजवाकडे कंबर न फिरणार, फक्त खांदे वळवायचे, मान उजवीकडे. 2 3 मान पुढे हलवून डाव्या खांद्याकडे, लक्ष पाठीच्या कण्याकडे. 4 5 6 श्वास घेऊन बंद लावून सावकाश. 7 9 10 पुढे ढकला. 11 डोक्याने हात समोर केले. 12 महत्वपूर्ण श्वास सोडून पुढे यायचं आपल्याला. 13 डोकं हात चुकवत खाली वाकायचं. पूर्ण खाली वाकून झाल्याच्या नंतर मग हात खाली सोडायचे, मान खाली सोडायचे.
श्वास प्रश्वास सुरू ठेवायचे. लक्ष द्यायचं आपल्या डोक्याकडे, गुंतूकडे आणि चेहऱ्याच्या साईडकडे. स्मरणशक्ती वाढवणार आणि चेहऱ्याचं तेज कायम होणारी ही स्थिती. इथे साधारणतः 20 श्वास प्रश्वास थांबायचं असतं. शंकामध्ये सावकाश करायचं. सौदा लावायचे. डोक्यासमोर पण घ्यायचे. हाताने डोकं वेगवेगळं नाही घ्यायचं. 15 आणि 16. आता पदसंचलन. दोन्ही हात जोडलेले, डावीकडे करून घ्यायचे. डोकापासून वर नाही उडत, खाली असे लांबायचे. 1 तो द्यायचा. इतका भरण्याचं तिथे थोडा होल्ड करायचा. थांबायचं. 2 3 तोच पाय लागायचे. 4 5 उजवीकडे. 6 हात चेंज करून घ्यायचे. 7 डावा पाय तो द्यायचा. मांडीच्या स्नायूवर थोडासा ताण येईपर्यंत वर ठेवायचा असतो. 8 मागे. 9 स्ट्रेच करा. उचला. पोटाला स्ट्रेच केली यावेळेस. 10 11 12 हातमध्ये घेत जम्प्स करायचे. पावलं पावसाच्या मधून उडी घ्यायची आणि पूर्ण पावलावर यायचं. शरीराला एक हलकासा धक्का बसेल असे जम्प्स करायचा. पायाचा आवाज होऊ द्यायचा झाला. 13 14 15 आणि 16. आता एक व्यवस्थित आसन करूया. वीरासन करूया आज. ठीक आहे. पाठीसाठी कमरेसाठी तसं आसन असतं. स्थिती घ्यायची. डावा पाय मागे, उजवा पाय पुढे. पायात अंतर थोडं जास्त घ्यायचं. हे अंतर जास्त असू द्या. ठीक आहे. नजर आपल्या समोर असेल. ही झाली स्थिती आपली. आता अंतर येतं. 1 दोन्ही हात समोर. 2 तुम्ही हात बोलताना कानाला लागलेले. आता अंक 3 मध्ये उजव्या गुडघ्यातून वाकायचं. किती वाकता येईल. 3 यायचं खाली. 4 तर कमरेतून मागे जायचं. दोघं हात सोबत सोबत जाऊन जितकं काय तितकं करायचं. थांबायचं. श्वास प्रश्वास. 6 पाय सरळ करायचा. 7
घेतली स्थिती सर्वांनी. पायात अंतर चांगलं असलं की आपली स्थिती चांगली येते. 1 2 वर हात टाकलेले दंड करायला लागले. 3 आता डाव्या बाजूला तुम्ही बघा खाली असं. आता कमरेतून मागे जायचं. 4 आणखी एक आसन पुढे उभे तर आपण पाठीवरची उभे आसनं काही कमी करतो आहे. उभे आसन करायचं आपल्याला तर वृक्षासन जे थोडं संतुलनाचं आसन आहे ते करूया. ठीक आहे, स्थितीने अंगातून सावकाश करूया. हळूहळूपणे करायचं. लक्ष समोर एखाद्या ठिकाणी केंद्रित ठेवायचं म्हणजे आपलं संतुलन नीट राहतं. 1 उजवा पाय पुढे करायचा. डावा बाजूला हात वर करून 2 साईडला घ्यायचे हात. 3 4 मध्ये स्ट्रेच करायचं. 5 स्ट्रेच करून घेऊ फक्त. 6 साईडला. 7 आणि सावकाश 8. खूप छान. सर्वांचं खूप छान संतुलन होतं. आता डाव्या पायाने 1 डावा पाय त्याच पद्धतीने 2 3 4 वर टाकायचं. 5 6 साईडला. 7 आणि 8. संतुलनाची आसनं केली पाहिजे. कारण संतुलनाचं आसन आपल्या ब्रेनचं आणि आपल्या बॉडीचं जे कॉर्डिनेशन आहे ते मेंटेन करत राहतं. ओल्ड एजमध्ये मग आपला जर कधी तोल जाणे वगैरे हा जो प्रकार होतो की नाही तो शक्यतो होत नाही जर आपण ही संतुलनाची आसनं करत राहिलो तर. ठीक आहे, चला आता पुढे सूर्यनमस्कार करायचे आहेत आपल्याला. स्थिती घ्यावं सूर्यनमस्कारासाठी. आसनाच्या थोडंसं पुढे यायचं म्हणजे मागे आपल्याला पाय लागणार आहे. एक एक मंत्र म्हणायचा, बीज मंत्रावर जोर दे आणि मग सूर्यनमस्कार माझ्यासोबत करायचा आहे. पहिला मंत्र आपल्याला आज म्हणायचा आहे ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. श्वास घेऊन
9 10 11 पुढे मंत्र आपला आहे ओम ह्रीं मरीचये नमः. दंड करायला लागली असू द्या. आता सावकाश 2 पुढे जायचं पूर्ण पुढे आपण पायाच्या आजूबाजूला हात ठेवायचे. 3 उजवा पाय मागे उजवा सरळ कंबर खाली नजर पुढे. 4 दोन्ही पाय मागे. आता शरीर सरळ दिसत सुद्धा कंबर खूप खाली जाऊ द्यायची नाही यावेळेला. 5 गुडघे टेकला कशामध्ये बसून कपाट घेऊन घ्या. यावेळेला थोडेसे खांदे सोडून रिलॅक्सच व्हायचं असतं. हे रिलॅक्स झालं पाहिजे. 6 आता बॅलन्स करा. पुढे कपाट छाती गुडघे टेकलेले. पोट टेकलेलं असणार नाही, पोट उचललेलं असेल. आता फक्त हातावर जोर दे, गुडघ्याचा आधार न घेता. 7 वर यायचा. आता कंबर खाली असेल पण गुडघे टेकलेले नसतील, मान पूर्ण वर. 8 कंबर उचलायची, खाली वाकून आपल्या नाभीकडे बघायचं. 9 10 छान 11 आणि 12. तिकडे दारातून असेल तर समोरून जा तुम्ही. दारा घेऊन पुढे जाऊ. पहिले 2 सूर्यनमस्कार नेहमी आपण हळू करत असतो. पहिले 2 सूर्यनमस्कार हळूच केले पाहिजे, कारण आपण जिथे जी ताण देतो ना तिथे तो थोडा सावकाश मिळाला पाहिजे आणि मग आपण गती वाढवून करू शकतो. आता पुढचा सूर्यनमस्कार थोडीशी गती वाढवून करूया आपण. आपला मंत्र आहे ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रौं अर्काय नमः.
दुसरा पुढील मंत्र ओम र भास्कराय नमः. ऊर्ध्व नमस्कारासन, हस्तपादासन, दक्षिण पाद प्रसरणासन, द्विपाद प्रसरणासन, भुजान्वासन, साष्टांग प्रणिपातासन, भुजंगासन, भूधरासन, भुजान्वासन, दक्षिणपाद संकोचनासन, हस्तपादासन, नमस्कारासन. एकदम दीर्घ श्वास करायचे. सावकाश दोन्ही हात खाली सोडून द्यायचे. आनंद मुद्रासन खाली बसायचं आपल्याला. हळूहळू दोन्ही हात गुडघ्यावर ठेवत पौच्यावर यायचा. थोडंसं बॅलन्स करायचं. नीट संतुलन मिळालं की डोळे मिटून स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. मनाची एकाग्रता वाढवणारी स्थिती. हळूच दोन्ही गुडघे टेकून द्यायचे. वज्रासन बघ. इथे करायचं आपल्याला सुप्तोजासन. यथाशक्ती करायचं. जर कोणाला थोडा त्रास होत असेल तर त्याने मध्ये थांबायला पण हरकत नाही. ठीक आहे. अंक 2 झाले. अंक 3 देतो सावकाश. 3 हळूवार हाताची मदत केली पूर्ण मागे. 4 दोन्ही हात उशीप्रमाणे डोक्यात खाली घ्यायचे. शरीरातील संपूर्ण नर्व्सला इफिशियंट करणारं हे आसन आहे. सूर्यजासन केल्याने आळस दूर होतो आणि एक प्रकारचा एक उत्साह शरीरामध्ये चालला होतो. श्वास प्रश्वास करत शरीराची तीन करत राहायचं. संपूर्ण नाड्या ज्याला आपण म्हणतो सगळ्या नर्व्स त्या ठिकाणी स्ट्रेच झालेले असतात. अतिशय सुंदर असं आसन आहे. परत चक्कर घेऊया. सावकाश 5 करून खाली घ्यायचं आणि हात ठेवून घ्यायचं. म्हणजे डोक्याची मदत घेता आली पाहिजे अशा पद्धतीने. 6 पोटात एकच सावकाश सरळ वर यायचं. इथे करायचं आपल्याला का शशांक आसन. शशांक आसनासाठी सुद्धा सुरुवातीचे 2 अंक झाले असं गृहीत धरूया. अंक 3 पासून 3 हळू हात जातील पूर्ण वर. आणि त्या पुढच्या अंकामध्ये फक्त हात खाली घ्यायचे. कमरेतून फक्त वाकत जायचं. बरोबर कपाळ जमिनीपर्यंत येईल आपलं. 4 सावकाश 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 पूर्ण पुढे वाकायचं. कपाळ जमिनीवर ठेवायचं. हातही सैल होईल. श्वास प्रश्वास करत थांबायचं.
त्या ठिकाणी आपल्या मांड्या, पोटऱ्या, पोट दबलेलं असतं आणि रक्ताचा प्रवाह डोक्याकडे असतो, मेंदूकडे, मेंदूच्या विशेषतः अग्रभागाकडे, जिथे विचारचक्र स्थित असतं तिथे लक्ष ठेवायचं. आपल्या मनातील सर्व विचार, सर्व ताणतणाव दूर करून मन शांत करणारा आसन आहे. आणि 8 ठीक आहे. आता सावकाशपणे श्वासाच्या स्थितीमध्ये जायचं आपल्याला. महिलांनी पाणी कट करायचं. आपला घ्यायचा, आजूबाजूला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची. हात शरीराच्या आजूबाजूला ठेवून द्यायचे. लांब श्वास आणि हळूहळू प्रश्वास, दीर्घ श्वास न वापरता त्या पद्धतीने रिलॅक्स व्हायचं. गुढीपाडव्याच्या दिवशीचं वर्ग असतं, त्याचं एक विशेष महत्त्व असं असतं की गुढीपाडवा आणि योग याच्यामध्ये एक समन्वय आहे. योगामध्ये आपण शरीर शुद्ध करतो, मन शांत करतो आणि नवीन ऊर्जा निर्माण करत असतो. पाडव्याला सुद्धा त्याच प्रकारचे संकेत असतात. कडूप्रसादाचं प्राशन करतो आपण, शरीर शुद्ध करतो, मन शांत करणारे काही घटक त्याच्यामध्ये असतात आणि एक नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने नवीन वर्षाची आपण सुरुवात करत असतो. गुढीपाडव्याला वातावरणामध्ये एक प्रकारचे बदल घडत असतात आणि त्या बदलासोबत स्वतःला जुळवून घ्यायचं असतं आपल्याला आणि त्यासाठी आपण काही गोष्टी आवर्जून करत असतो. आजचा हा वर्ग आपल्याला एक प्रकारची एक नवी ऊर्जा देणारा, एक प्रकारे रिचार्ज करणारा असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि निसर्गाचं किंवा नैसर्गिक बदलाचं स्वागत करण्यासाठी आपलं शरीर वैज्ञानिकदृष्ट्या तयार होतं. गुढी उभारण्याची पण पद्धत आहे, रूढी आहे. गुढीमध्ये काही विशिष्ट गोष्टी असतात. कारण आता 2 गोष्टींचा आपण उल्लेख जर या ठिकाणी केला तर आंब्याची पानं असतात आणि लिंबाची पानं असतात. आंब्याच्या पानांमध्ये विश्वातील एक ऊर्जा जी आहे ती आकर्षित करण्याची शक्ती असते. लिंबाच्या पानाची वृत्ती शांत असते आणि अशा पद्धतीने घराच्या दारात, अंगणात जर गुढी उभारली तर एक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्याला प्रसन्न असं वाटायला लागतं. आपले सगळे जे सण होते, जे सण आहेत म्हणून आपण हिंदू धर्मातील, ते सगळे वैज्ञानिकदृष्ट्या रचलेले आहेत. प्रत्येकाच्या मध्ये काही ना काही विज्ञान आहे. पारंपरिक आणि धार्मिक महत्त्व त्याला जोडलेलंच आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा सगळे सण आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. ते जर समजून आपण त्याचं पालन केलं तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल आणि आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा या गोष्टीचं महत्त्व पोहोचवू शकतो. ठीक आहे, थोडंसं रिलॅक्स झालो आपण. आता डावीकडे वळत आपल्याला पोटावरील स्थितीमध्ये यायचं आहे. हळूच डावीकडे वळायचं आणि पोटावरची स्थिती.
पोटावर एकच आसन करणार आहोत आपण. पोटावरचं आसन घेऊया. धनुरासन करायचं आहे आपल्याला. आज आसन थोडी जवळ टाकलेली असल्यामुळे मुद्दाम मी मुक्तासन घेतलं नाही आज. पोटावरची स्थिती नीट करून घ्या. टाचा जुळलेला पसरून आलेले, पुढे हात हलकेसे ताणलेले असतील, कपाळ जमिनीला टेकलेला आहे आणि अंक देतो सावकाश. हळुवारपणे स्थिती जायचं. एक, दोन्ही पाय उन्हातून फोल्ड करायचे. हाताने पायाचे पौचे पकडायचे, पौच्याकडे पकडायचे, म्हणजे पोटाच्या बाजूला थोडंस. स्थिती नीट घेतली आता आपण. ठीक आहे. आता हे झाले अंक 1 ची स्थिती. आता अंक 2 मध्ये सावकाश श्वास घ्यायचा. छान आधी घाई नाही करायची. श्वास घ्यायचा मस्त हलवत गोलाकार अशी मान उचलायची. मग सावकाश छातीचा भाग उचलला जातो, थोडा पायाला ताण द्यायचा किंवा गुडघे उचलले जातात आणि संपूर्ण भार आपला पोटावर येतो. अशा पद्धतीची स्थिती घ्यायची. सावकाश करायचा. 2. टाचा शरीरापासून वर उचलला जितकं जाते तुमच्या टाचावर उचल. तुमच्या हाताने पायाला धरून तुम्हाला कुठेतरी उचललेलं आहे अशी स्थिती असेल. गुडघ्यातलं अंतर कमी पाहिजे. गुडघ्यात अंतर जास्त नाही उद्यायचं. छान. जितकं थांबता येईल तितकं थांबण्याचा प्रयत्न करायचा. लक्ष मात्र नाभिक प्रदेशावर असेल आपलं. तिथे स्थिती असं सूर्य शकतं काय काय. आता परत हे सावकाश यायचा. 3. हळूहळू परत. हा मस्त. 4. हात पुढे जायचे, पाय मध्ये त्यांना जायचे, हात पुढे. आणि मग सावकाश मकरासन घेऊन रिलॅक्स व्हायचं. मकरासनामध्ये पुन्हा पायाचा हस्तांतर वाढवतो आपण. टाच आपल्या वगैरे टाकून देतो. थोडंसं आजूबाजूला फक्त लागणार नाही. सगळ्यात दक्षता घ्यायची बस. लांब श्वास, हळूहळू श्वास. चल थोडं रिलॅक्स झालं. आता परत पाय जवळ घ्या. हात टेकून उठायचं आहे आपल्याला. बसलेल्या आसनाच्या स्थितीमध्ये इथे 1-2 आसन करूया वेळेनुसार बघूया. पहिलं आसन करायचं आहे आपल्याला गोमुखासन. ठीक आहे. अंक देतो गोमुखासनसाठी. 1. 2. गुडघ्यावर घालण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता उजवा हात मागे. 3. उजवा हात मागून आणायचा वर डोक्याच्या इतका जोर आणण्याचा प्रयत्न करायचा. 4. हात वरून न्यायचा. सावकाश डोकं कंट्रोल करायचा आणि हाताला पकडायचं. हाताची पकड घट्ट करायची छानपैकी. पोटावरच्या बाजूला असेल, दंडखाना लागलेला असेल, पाठमान मात्र सरळ असेल. ठीक आहे. असे छान आता छान थांबायचं. श्वास प्रश्वास करा. दोन तीन गोष्टी साध्य होतात त्यामध्ये.
या स्थितीमध्ये आपल्या फुफ्फुसांना भरपूर स्पेस मिळते, लहान श्वास प्रश्वास होतो. म्हणून श्वसनाशी संबंधित जर काही विकार असतील, श्वसन संस्थेशी संबंधित, तर ते दूर होतात. खांद्याचे जॉईंट्सवर स्ट्रेच आलेला असतो, त्यामुळे फ्रोझन शोल्डर सारखे जे आजार आहेत ते होत नाही. लहान श्वास, हळूहळू प्रश्वास. पाच, प्रचार करायचा सावकाश, हळू करायचे ह्या सगळ्या गती. किती? 6. कारण खूप ताणून ठेवलेला असतो हा, झटक्यात कधी सोडायचा नाही, सावकाश. 7, सावकाश करत. आणि 8. दुसऱ्या बाजूने करूया. 1. करा काय आहे तुमचा. 2. 3. डावा हात मारून त्याच्या पाठीवर, आपल्या पाठीच्या कण्याच्या समांतर करत डोक्याकडे जितकं वर न्यायचं तितकं न्यायचं आहे. 4. समोर घ्यायचं सावकाश, मग कुकरातून गोल करत या हाताला करायचं. पाठीमाग जरा बघायचं आणि छान डोळे मिळून शांतपणे श्वास प्रश्वास करत राहायचं. प्रत्येक आसनाच्या पूर्ण स्थितीमध्ये श्वास प्रश्वास करून स्वतःला खूप कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करायचा असतो. छान आहे सर्वांची स्थिती, खूप सुंदर आहे. परत 5 सुरुवात करायचा सावकाश. 6, 7 आणि 8. योगाभ्यासामध्ये गतीकडे विशेष लक्ष असलं पाहिजे. योगाभ्यासाप्रमाणेच झाला पाहिजे, व्यायामाप्रमाणे होता कामा. जर आपण खूप फास्ट केलं तर ते थोडंसं व्यायामाकडे सुटतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला मन केंद्रित करायला वेळ मिळत नाही, म्हणून आपला योग साधत नाही. त्याकडे लक्ष ठेवून आपण आपल्या रोजच्या वर्गात सुद्धा त्याच पद्धतीने करायचं. आता एक आसन शेवटचं करूया आणि मग आपण प्राणायामाकडे वळणार. पुढचं आसन आहे आपलं योग नमन आसन. अंकलित योग नमन आसनासाठी 1 सुरुवात करू. 2 3. आता अंक 4 मध्ये कमरेतून पुढे जायचं बरं, फक्त हात असे खाली नाही घ्यायचे, तो हात असं कमरेसोबत पूर्ण पुढे. 4 हळूहळू जा, हळूहळू. मग हात टेकतील, बाबा टेकेल, नाही टेकलं तर जेवढं जातं इतकं तुम्ही थांबायचं. श्वास प्रश्वास करत थांबायचं. दुसऱ्या बाजूने एकदा करूया. 1 डावा पाय, 2
2 3 सावकाश 4 6 आणि 8 आता वळूया प्राणायामाकडे. मग स्थिती घ्यायची प्राणायामासाठी पद्मासन किंवा अर्ध पद्मासन, ज्यापैकी जो कम्फर्टेबल आपल्याला वाटत असेल तेच. आत्मा सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर आहेत. ठीक आहे, लक्ष आपला श्वास प्रश्वासाकडे केंद्रित करायचा होता. श्वास घ्यायचा, हळूवार सोडायचा, दीर्घ श्वास धरायचा. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा डीप ब्रीथिंग. आणि आपण आता नॉर्मल झालो असं वाटत असेल, श्वासाची गती नॉर्मल आली आहे असं वाटत असेल, तेव्हाच आपण सुरुवात करतो प्राणायाम करायला. आता पहिल्यांदा करायचं आपल्याला कपालभाती. 2 वेळा कपालभाती करणार आहोत आपण. एकदा करून झाल्याच्या नंतर मग थोडं थांबायचं, लांब श्वास पुढे स्थिर व्हायचं आणि दुसऱ्यांदा कपालभाती सुरू करायची. ठीक आहे, कपालभातीची स्ट्रोक्सची संख्या आणि त्याची गती आपापल्या क्षमतेनुसार असू द्यायची. खूप जास्त ताणून करायचे नाहीये, जेवढे सहज शक्य होतात तेवढेच करायचे आणि मग थांबून जायचे. चला सुरुवात करूया कपालभाती. अशाच पद्धतीने करायचं. खूप जास्त स्ट्रोक्स होते असा टाच नाही करायचा. लंग्स मध्ये अशुद्ध हवा बाहेर निघून एक प्रकारची शुद्ध हवा त्यात केली पाहिजे, शुद्धीकरण झालं पाहिजे, शुद्धी क्रिया म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे. अशा पद्धतीने कपालभाती करायची. कॉम्पिटिशन तर कधीच करायची नाही. याने 100 दिले तर 150 दिले, अशा पद्धतीने स्ट्रोक द्यायचे. असा कधीच असाच असू नये. ठीक आहे, स्थिर झाल्यानंतर परत एक वेळ करूया. स्थिरता, श्वास प्रश्वास, प्रत्येक श्वास आपल्या नियंत्रणामध्ये असेल ना, तो आता आपोआप
होणार नाही. आपण करतो त्या पद्धतीने श्वास प्रश्वास होतो आहे. आता बंद लावायचे, लांब श्वास घेऊन सोडून द्यायचा आणि मग 4 बंद क्रमाने लावायचे. यथाशक्ती थांबायचं आणि क्रमाने बंद सोडायचे. ज्यांना कल्पना नसेल त्याने नाही लावायचे. बंद लावून घेतले. परत एकदा स्थिर, हात आता ध्यान मुद्रेमध्ये, पाठमान सरळ. बघा आपले श्वास कसे सुरू आहे. एक लयबद्धता श्वासांमध्ये आली आहे का? सुंदर, छान असं मी कसं श्वास प्रश्वास राहिला पाहिजे. आणि नित्य आपण जर योगाभ्यास करत असतो तर आपल्या श्वासामध्ये रेग्युलॅरिटी होते. छान. हाच अभ्यास म्हणजे प्राणायाम झाल्यावर श्वास प्रश्वासासोबत मन जोडणे, आपल्या नियंत्रणात श्वास प्रश्वास घेणे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्राणायाम म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने श्वास प्रश्वास करणे, त्यालाच आपण प्राणायाम म्हणतो. आता करायचं आपल्याला अनुलोम विलोम. मग डाव्या हाताची ध्यानमुद्रा ठेवायची, उजव्या हाताची प्रणवमुद्रा करायची. एक लांब श्वास घेऊन सोडून द्यायचा आणि डावी नासिका बंद करत उजव्या नासिकेने श्वास घेत सुरुवात करायची. उजवीकडून श्वास घ्यायचा, दोन्ही नासिका बंद करून आतमध्ये थांबायचं, अंतर्कुंभ करायचं. मग डावी नासिका ओपन करून इतका हळूहळू श्वास सोडता येईल तितका हळूहळू श्वास सोडायचा. श्वास पूर्ण सोडून झाल्यानंतर पुन्हा दोन्ही नासिका बंद करून बहिर्कुंभ करायचं. मग पुन्हा डावीकडनं श्वास घ्यायचा. अशा पद्धतीने सुरू ठेवायचा. आंतरिक चक्र लक्ष मात्र आपल्या श्वास प्रश्वासाकडेच राहू द्यायचं आहे. चेक करायच्या मध्येच की लक्षापूर्वी प्रतिक्रिया दिली असेल तर ते परत श्वास प्रश्वासावर आणायचं. श्वासाची गती तपासून बघायची. श्वास घेताना आपण नॉर्मल गतीने घेतोय का आणि प्रश्वास करताना तो हळूहळू होतोय की नाही याकडे लक्ष द्यायचं. पण पॉझिटिव्ह विचार पण असू द्यायचे की येणारा श्वास एक छान ऊर्जा माझ्या शरीरामध्ये घेऊन येतो आहे, तर जाणारा श्वास माझ्या शरीरातला सगळा थकवा, सगळा नकारात्मकता घेऊन जातो आहे. प्रत्येक श्वास प्रश्वास मन प्रसन्न करणार, त्या प्रसन्नतेचा अनुभव घेत, त्याचा आनंद घेत हेच अनुलोम विलोम व्हायला पाहिजे.
जाणत असतो पूर्णपणे आपल्या श्वासासोबत एकरूप होऊन अनुलोम विलोम व्हायला पाहिजे. क्षणभर आजूबाजूचा सगळं आपला विसर पडायला पाहिजे आणि आपलं लक्ष फक्त श्वास प्रश्वासाकडेच असलं पाहिजे. चला आता हळूवारपणे चालू चक्र पूर्ण करून थांबूया. जे जिथून सुरुवात केली तिथे श्वास संपला की तिथे थांबायचं असतं. आता डोळे बंदच ठेवून स्थिरच थांबायचं. पाठमान सरळायला बघून घ्यायचं एकदा आणि आपल्याला सर्वांना आता करायचे आहेत मकारिक ओंकार. ओ थोडा शॉर्ट ठेवायचा, मचा उच्चार थोडा लांब करायचा. ठीक आहे. मी हरिओम म्हणेपर्यंत सर्वांनी सोबत करू. पूर्ण लक्ष होतं स्वतःच्या ओंकाराकडे, स्वतःच्या शरीरात निर्माण होणाऱ्या कंपनाकडेच ठेवायचं आहे. कारण माहिती आहे का आपल्या शरीराच्या भोवती एक वलय असतं, जसं महापुरुषांच्या मोठ्या व्यक्तींच्या भोवती दाखवलेलं असतं नाही तेजस्वी असं वलय श्रीकृष्णाच्या रामाच्या वलय, तसं आपल्या सगळ्यांच्या भोवती एक आपलं एक ओरा ज्याला आपण म्हणतो वलय असतं, थोडं सौम्य असतं. त्या ओराचा दुसऱ्याच्या ओराला स्पर्श होता कामा नये किंवा त्याचा त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून एकमेकांना स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने आणि लक्षपूर्ण स्वतःच्या ओंकाराकडे बाजूचे ओंकार ऐकायची आपल्याला आवश्यकता नाही, त्यांची कंपनी पाहायची गरज नाही. आपला ओंकार ऐकायचा, आपल्या ओंकाराच्या कंपनांकडे लक्ष द्यायचं, अशा पद्धतीने ओंकार करूया. ठीक आहे. मी हरिओम म्हणेपर्यंत करायचे सर्वांनी. सुरुवात करू. श्वास घेऊन थांबायचं. निर्माण झालेली कंपना पूर्णपणे शांत होऊ द्यायची. मग हळुवारपणे मान पुढे वाकायची, हनुमीच्या छातीला स्पर्श होऊ द्यायचा आणि हृदयाकडे पाहत वेळी उडून मग मान सरळ करायची.